तुमचं सर्वांचं स्वागत करावं, तुमचं सर्वांना शुभेच्छा द्याव्या, अभिनंदन करावं ही आमच्या मनामध्ये इच्छा होती. आणि ही इच्छा सुरू असतानाच आमच्या ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे आमचे अध्यक्ष नारकर सर यांचा पण आमच्या प्रदीपजी नारकरांचा फोन आला की आम्हाला आमच्या संघटनेमार्फत सुद्धा दीपसदस्य पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार करायचा. मी म्हटलं आमच्या पण डोक्यामध्ये हाच विचार चालू आहे. मी फोन केला आमच्या सरपंच संघटनेला, त्यांनी ताबडतोब ही कल्पना उचलून धरली आणि पहिले 2 दिवस तुम्ही सर्वजण गडबडीत असाल आणि म्हणून आम्ही लवकरात लवकर व्हावं म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित केला. आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना मला खूप आनंद वाटतो की मी फोन केलेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी पहिल्या म्हणजे फोन सांगता क्षणी हो आम्ही येणार असं सांगितलं आणि ही सकारात्मक प्रतिसाद दिला. आमच्या पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज 9वी जिल्हा परिषद सदस्य आणि 18ही आमचे सर्व पंचायत समिती सदस्य आज इथे उपस्थित आहेत. ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. गेली 4 वर्षाचा काळ हा प्रशासकीय काळ होता. त्या प्रशासकीय काळामध्ये 2 वर्ष मी पण प्रशासक म्हणून काम केलं. त्यामुळे त्या प्रशासकाला आपल्या सोबत जेव्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य नसतात तेव्हा किती त्रास होतो हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि ज्या लोकांना वाटत होतं, आता बऱ्याच जणांच्या भाषणातून आलं की काही अधिकारी खुश होते, तर मला मात्र त्यातल्या लवकरात लवकर आपल्या सोबत पदाधिकारी असावेत यासाठी मी वाट बघत होतो. त्यामुळे आज हे सभागृह सगळं सभागृह आनंदी आहे. पण त्यात एकच जो माणूस थोडासा दुःखी आहे तो माणूस म्हणजे मी. का? कारण माझे आता तुमच्या 5 वर्षाच्या कालावधी फक्त 3च महिने काम करायचे राहिलेले आहे. त्यामुळे आपले जे सदस्य आहेत, मी बऱ्याचदा आमच्या पत्रकारांशी सुद्धा बोलताना म्हणायचो की जोपर्यंत पदाधिकारी नाहीत सोबत तोपर्यंत एकल मालकाने कुटुंब चालवण्यासारखी स्थिती असते. कारण तुमची सगळ्यांची ताकद असते. तुम्ही सर्वजण हे जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी आहेत, जनतेने निवडून दिलेले असतात. तुमच्याशी अधिकाऱ्यांपेक्षाही जनता ही तुमच्याशी जास्त संबंधित असते, तुमच्या सर्वांच्या जास्त जवळ असते. त्यांच्या समस्या अधिकारी वर्गापेक्षा सुदैवाने आपले बरेचसे अधिकारी आम्ही स्थानिक आहोत, ह्याच भागातले आहोत, त्यामुळे आपण संपर्कात असतो. पण नाहीतर पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे सरपंच असतील, आमचे पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, यांना त्या समस्या जास्त जवळून माहिती असतात. आणि त्यावेळेला आपल्या ह्या विकासाच्या रस्त्याची 2 चाकं आहेत, आपल्याला माहितीच आहे, अधिकारी आणि पदाधिकारी. आणि ती एका दिशेने चालत असेल तर विकास चांगला होऊ शकतो. आज सुदैवाने पंचायत राज अभियानमध्ये जी 3 स्तर आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, ते 3ही स्तर या सभागृहामध्ये आता आपण एकत्र आहोत. सरपंच संघटना तुमचं स्वागत करण्यासाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी सर्व तुमचं स्वागत करतात. पंचायत समिती आपण सर्व सदस्य आणि जिल्हा परिषद आहोत. आणि जर आपण सर्वांनी एकत्र एका विचाराने केलं तर जे आपल्या सर्व खासदार महोदय आहेत, आपले पालकमंत्री आहेत, आपले आमदार साहेब आहेत, या सगळ्यांनी जी आपल्या विकासाची स्वप्न पाहिलेली आहेत, त्या विकासाच्या मार्गावरती आपल्या जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्याचं जे काम करत आहेत, त्या कामामध्ये आपण सर्वजण एका दिशेने जर बोललो तर ते खूप चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो याची मला खात्री आहे. तो गाडा आखायचा असतो, विकासाचा गाडा आखायचा असतो, तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आखायचा असतो. आणि गावच्या विकासाचा गाडा जेव्हा आखताना सगळ्यात महत्वाचा जो कोण घटक असेल तो ग्रामविकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक आणि सरपंच हा सर्वात महत्वाचा घटक असतो. आणि त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी गावाचा विकास संपूर्ण या ठिकाणी केला जातो. शासनाची एक सिस्टीम आहे की पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य ही तालुक्याची आणि जिल्ह्याची वरिष्ठ सभागृह आहे. त्या सभागृहाच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील प्रश्न असतील ते या सभागृहामध्ये मांडले जातात. अनेक प्रश्न असतात, रस्त्याचे प्रश्न असतील. बिडो साहेब 18 नागरी सुविधा आहेत आणि आज 18 नागरी सुविधावरून त्या 23 पर्यंत नागरी सुविधा या ठिकाणी आज पोहोचलेल्या आहेत. आणि या नागरी सुविधांच्या 5 ज्या नागरी सुविधा आहेत त्यांचा अभ्यास करणं आपल्याला सर्वांना आज अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण 18 नागरी सुविधा सातत्याने या ठिकाणी वाचलेल्या आहेत. त्या 18 हेड आपण सर्वांनी काम केलेलं आहे. मित्र, सुरुवातीलाच या ठिकाणी पंचायत समिती कोडाळ, सरपंच संघटना कोडाळ आणि ग्रामसेवक संघटना कोडाळ यांचं मी मनापासून व्यक्त करतो. कारण पहिल्यांदाच
मागच्या वेळी सुद्धा आम्ही एकदा पंचायत समितीला सदस्य म्हणून काम केलेलं आहे, परंतु पहिल्यांदा अशा प्रकारचा कार्यक्रम सन्माननीय बिडवा आणि त्यांच्या या संपूर्ण टीमने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून मनापासून पंचायत समितीचं, सरपंच संघटनेचं, ग्रामसेवक संघटनेचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खरं म्हणजे आता राजनजी भरत साहेबांनी सांगितलं 4 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. 4 वर्ष पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे अनेक गावांना विकास निधीसाठी खूप परवड होत होती. या ठिकाणी आम्ही अनेक वेळा अनेक निवेदनं सन्माननीय आमदार साहेबांच्या, खासदार साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं करून घेत असतो, परंतु जी काही गावातली छोटी मोठी कामं आहेत त्या ठिकाणी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्याच्या निधीच्या माध्यमातून येऊ शकतात. अशी कामं करताना त्या ठिकाणी फार मोठी अडचण येत होती. परंतु भविष्यात आम्ही सर्व पंचायत समिती सदस्य असू किंवा जिल्हा परिषद सदस्य असू, आता तुम्ही सत्कार केला म्हणजे आमची जबाबदारी वाढलेली आहे. कुडाळ तालुक्यात सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य कटिबद्ध आहोत. ग्रामपंचायत अधिकारी तसेच विभाग प्रमुख आणि पत्रकार बंधू आणि भगिनी, मी प्रथमतः पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना धन्यवाद देतो की आज हा योग त्यांनी या ठिकाणी घडून आणला आहे. आजचे सत्कारमूर्ती मगाशी बरीच चर्चा झाली की त्यांनी या सभागृहात काम केलेलं आहे, ते जिल्हा परिषद सभागृहात गेलेले आहेत आणि बरेच सदस्य या सभागृहात काम केलेले आहेत, ते सुद्धा या सभागृहात आहेत. गेली 4 वर्ष पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासक होतं आणि 4 वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागल्यानंतर आपण या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आलेला आहात. प्रथमतः कुडाळ तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतोय. ग्रामपंचायत म्हटल्यानंतर सरपंच ज्याप्रमाणे जबाबदारी पार पडत असतात त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. आम्हाला 4 वर्ष पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळे ज्या ग्रामपंचायतीची कामं ही अपूर्ण राहिलेली आहेत, आता हक्काचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत. निश्चितच गावाच्या विकासासाठी आपला हातभार हा निश्चित आम्हाला मिळणार आणि ज्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला मदत झाली ती निश्चितच आमचे सर्व सरपंच असतील, आमचे सर्व ग्रामपंचायत अधिकारी असतील, आपल्याला नक्कीच सहकार्य करतील. आपण या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आलात, खूप आनंद झाला. अशासाठी की आम्हाला सरपंच म्हणा, पंचायत सरपंच म्हणा, ग्रामसेवक म्हणा आणि प्रशासनाला आपल्या सर्वांची या ठिकाणी ओळख झाली. पुन्हा एकदा आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. आनंद आणि असाच हसमुख चेहरा तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची साथ ही आमच्या कामाची खरोखर पोचपावती असेल. जिल्हा परिषदला अध्यक्ष म्हणून काम करत असताना एक सुवर्ण काळ होता की जिल्हा परिषद सत्ता एक हाती आपल्याकडे होती, पंचायत समितीही आपल्या सोबत होती, राज्यात केंद्रात आपली सत्ता होती आणि आता तो दुर्दशा योग पुन्हा आलाय. खरोखर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवून किंवा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर कोणी जर विचारलं मॅडम पुन्हा जिल्हा परिषदला उभं राहताय ना, तेव्हा एकच प्रश्न मला कुठेतरी यायचा, होय म्हणायचं, सोडून द्यायचं, एवढं चाललेलं. पण त्याही पलीकडे येऊन वाटायचं की असा सगळा योग जुळून आला पाहिजे, राज्यात केंद्रात सत्ता आपली असली पाहिजे, त्यावेळी काम करण्याची जी मजा आहे ती काही अवघड झाली. आदरणीय आपले खासदार नारायणराव राणे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री निलेशजी राणे साहेब, या भागाचे आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी अडचणी कुठे नाहीच आणि नव्हती आणि आपल्याही नसणार. पण आज तुम्ही सत्कार समारंभ केलाय, खरोखर इथे उपस्थित असलेले आणि जे काही कारणास्तव इथे नसतील त्यांच्या सर्वांपर्यंत माझा एक निरोप
की हा कौटुंबिक सत्कार आहे असं मी मानते. कारण कुटुंब ज्याच्या सोबत आहे त्याला कशाचीच कमतरता भासत नाही. आणि याचं मी मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण माझा कार्यकाळ आजपर्यंत लक्षात राहिला, थोडाफार का असेना पण जो लक्षात राहिला आणि तुम्हाला आज ह्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा जाणवला. याचं कारण जशी सगळीकडे सत्ता होती म्हटलं तेही एक प्रमुख आहे, पण काही पलीकडे जो निधी येत होता तो तुमच्यापर्यंत पोहोचत होता आणि तुमच्या माध्यमातून सगळे प्रस्ताव पूर्ण होत होते. कधीही कुठल्याही अधिकाऱ्याने कधी अडवलं किंवा कुठच्या कामात दिरंगाई केली असा एकही अधिकारी आतापर्यंत माझ्या निदर्शनास आला नाही.